वस्तीवरून पळून जाणे एवढं सोपं नाहीये. चिपरे मोन्या कोणी सोडलं याला? मला पाराला ठेवला होता राजादा, पण थोडी चिपरी बोलली तू जमला असेल म्हणून त्या झाडाखाली चिलीमून उडत बसलो होतो मी. याला कोणी सोडला? मला काय बी टाव नाही त्याचा. कोणाच्या डोळ्यात धूळ फेकतेस तू? अशी अवलाद नसणे बरी. नाम लागला सांग कोणी चिपरी कोणी सोडला याला? बाबा मी सोडलं यांना. काय तू सोडलंस? नाम लागला नाम. पोरीच्या चुकीची आपल्याला शिक्षा भोगावी लागली असती आता. होय राजादा, सांग सांग पोरी चिपरी असं काय केलंस तू? बाबा माझं मन रमलंय त्यांच्या. तुझं मन बसलंय. नाम लागला नाम लाग. शेवटी आपली पोर आहे, असं करू आपल्या चालणार नाही. कोण आहे ह्यो? बाबा हे चंद्रनगरीचे राजकुमार काय? मंदार. म्हणजे हा सुद्धा आपला शत्रूचा आहे. आपला शत्रूचा आहे. इथे स्थान हवे आपण. थांबा, जाऊ दे त्याला. मी सांगतो ना, जाऊ दे त्याला. मंदार जा तू. असं का सोडलं त्याला? हा चंद्रनगरीचा राजकुमार. आता याच्या मागावर जाऊन आपण चंद्रनगरी घुसूया. चला तर कुणाचा मागा कुणानेच घेऊया आता. लांडग्याने फरमान सोडलाय, त्या वैभवला पकडा. अरे अरे हे कोल्हे काय पकडणार या वाघाला? चंद्रनगरी सुवर्णनगरी माझी जन्मभूमी. अरे अरे पण चाललंय या लांडग्यांचं राज्य. मयासूट राजा प्रताप. अरे 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 थुंकतो मी तुमच्या जिंदगीवर. अरे थुंकतो मी तुमच्या जिंदगीवर. अरे लांडगे आहात रे तुम्ही, लांडगे. कसले तुम्ही राजा, कसले प्रधान. अरे थुंकतो मी तुमच्या जिंदगीवर. अरे आठवण येते रे, आठवण येते. प्रिय सखी मला तुझी आठवण येते. माझ्या लाडक्या पाडसानं आठवण येते रे. का सोडून गेलात मला? मला का सोडून गेलात? सखे अरे लेकरांनो, नको हवे होते मला हे प्रधानपद. नको हवे होते. तुमच्या बरोबर मीठ भाकर
अगदी आनंदानं कल्ले का सोडून गेला त्याहून मात्र नीचाने मला का सोडलं मला का असं जिवंत सोडलं हे नशिबाचे भोग हे नशिबाचे अवतार असे मला पाहायचे सखे प्रिय याद येते प्रिय मला तुम्ही हवे होतात परंतु प्रिय माझ्या माणसानं मी तुमचा जाने कत्तल केली जाने तुमचे खून केले जाने तुमच्या आईवरती अक्रूरवरती हल्ला केला त्या नीचांना मी यमसदनी पाठवल्याशिवाय असा येणार नाही या माझ्या सुराची पूर्तता झाल्याशिवाय अरे मी असा येणार नाही त्या सैतानांना पाळल्याशिवाय मी असा येणार नाही कोण आहेस तू मला ओळखत नाहीस मी चंद्रनगरीचा सेनापती बब्बर अरे 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 तू कसला रे सेनापती तू कसला सेनापती अरे तुमको अरे तू कसला सेनापती वैभव सिंगा जबान संभाल के बात करना नहीं तो तेरा जबान काट दूंगा अरे अरे तू काय माझी जबान काटणारा अरे अजय झुंडा होगा तुझे छुरी तो कथेचून काढेल अरे वैभव सिंगा आमच्या कैदेतून पळून गेला होतास काय अरे अरे चांडाळा तुमचा सर्वनाश जवळ आला आहे अरे चांडाळा तुमचा सर्वनाश जवळ आला आहे तुम्हाला यमसदनी पाठवल्याशिवाय मी शांत बसणार नाहीये सेवक आजा बजा आजा बजा हा वेळा वैभव सिंग याला पकडून आपल्याला चंद्रनगरीत घेऊन जायचं आहे आजा बजा वैभव सिंगाला पकडायचं आहे वैभव सिंग पकडण्याचा दिला आहे वास कसला येतो रे तू घेऊन चल वास कसला येतो आंघोळला गेले ना आंघोळला करीता आजा बजा सांगितलेला हुकूम समजत नाही पकडलाय ना वैभव आपल्याला दरबारात घेऊन जायचं आहे असा हुकूम मी राजाला दिलेला आहे तर पकडा त्याला पकडलाय चला मी चंद्रनगरीचा सेनापती बब्बर आणि तू माझ्या मार्गात का नाही चंद्रनगरीचा सेनापती बरोबर म्हणजे तू आमचा शत्रू आहेस तुला इथून चिंता सोडून चालणार नाही मी आमच्या चंद्रनगरीच्या कैदेतून सुटलेला वेडा वैभव सिंग याला
पूर्ण कैद करून चंद्रनगरीत नेण्यासाठी आलो आहे. तेव्हा तू माझ्या मार्गातून बाजूला हो आणि जर तू माझ्या मार्गात आडवालास तर या माझ्या समजरीने तुझे राई तुकडे करेल. अरे या विलनच्या वस्तूंनी त्याला कसा देतोय तेच बघतो मी. असे निम्मात झालं समजेल. आडवा गेला त्याचा संपवला. आता राहिला पाय गो तो माझे वेळा वैभव सिंग. चला आता दिलेला राजाला वचन पूर्ण करतो. वेळा वैभव सिंग याला घेऊन चंद्रनगरीत पोचतो. निघालो. वाचवा 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 शेराला टाक्याचा वाचवा शेरा. अरे त्या वैभव याला चंद्रनगरीत घेऊन गेला. त्याच्याशी दोन हात करता त्यांनी मला दगाबाजी अखंडीत बोलत रे. माझ्या मित्रांनो अशा तुम्हाला शेवटचा राम. मुनिया जिंक्या 18 वर्षापूर्वी असाच प्रतापसिंह राजाने आपल्या नेनाटाकडे जगाबाजीने मारला. आज आपल्या शेऱ्यालाही मारलाय. चला करूया त्या चंद्रनगरीची राख रांगोळी. मी आखलेला डाव माझ्यावरच पलटतो की काय अशी मला शंका येते. आणि मी घेतलेला माझ्या बरोबर साथीदार कधी माझ्यावर उलट फिरणार तर नाही ना. आणि त्या वैभव सिंहाला पकडण्यासाठी त्याला पाठवलं. परंतु त्याचा अजून पत्ता नाही. काय समजावं प्रधानजी काय प्रकार आहे हा? 15 दिवस झाले त्याच्या वेळा वैभवचा पत्ता लागला नाही अजून. हे काय समजावं आम्ही? हे लक्षणे प्रगतीची आहेत की अधोगतीची? तुम्ही बोलताय ते सगळं बरोबर आहे. आपण राजबब्बरला त्याला शोधण्यासाठी पाठवलं. हो येईल तेव्हा आपल्याला नक्की काय त्याची कल्पना येईल. ठीक आहे. अजून किती वाट बघायची त्यांची आपण? महाराज आम्ही पण तोच विचार करत होतो. महाराजांचे त्यांनी ना महाराज आपल्या हुकुमाप्रमाणे वेळा वैभव सिंग याला कैद करून आपल्या राजदरबारात
वैभवसाहेब घेऊन घ्या. 2 दिवसांनी त्यांनी चौकशी करू आपण. जा. आजा घेऊन जा. महाराज राजकुमार मंदार यांचा काय पत्ता? महाराज, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. आपले सुपुत्र मंदार काही आपल्या राजघराण्याचं नाव खराब करतील असं काय केलं त्यांनी प्रधानजी? काय असेल ते स्पष्ट सांगा आम्हाला. महाराज, आज आपले सुपुत्र मंदार एका भिल्लीच्या प्रेमात पडले आहेत आणि ते लवकरच विवाहबद्ध होणार आहे. नाही, आमचे मंदार असं करणं शक्यच नाही, कदापि शक्य नाही. महाराज, अब्बर जे बोलताय यामध्ये आपण शंका कशी करावी? त्याने स्वतः पाहिल्याशिवाय यश देत नसणार. तुमच्यावर आम्ही विश्वास कसा ठेवायचा प्रधानजी? महाराज, जे आपल्याला लवकर समजेलच. अब्बर, सेनापती बब्बर, सेनापती बब्बर, हीच ती वेळ आहे. राजकुमार मंदार आपल्या प्रेमात इकडे गुंतलेले आहेत. आपल्याला हे राज्य हस्तगत करायचं असेल काय प्रधानजी? तुमचा हा डाव आमच्यावर उलटा तुम्ही आमच्याशी गद्दारी करणार नाही तुम्ही. लक्षात ठेवा, आमचा जरी वय झाला असेल ना तरी हातात अजून ताकद आहे की तुमच्याशी युद्ध करू शकतो. अभिर्वा समजेला समजेल. ठीक आहे प्रधानजी, वाद्य उद्दास. बब्बर, चला प्रधानजी. प्रधानजी, आपलं मोठं काम फत्ते झालंय. प्रधानजी, आपण महाराज प्रताप सिंह यांना तर संपवलं, पण आपल्या कैदेत असलेला वैभव सिंह आणि मंदार हे खूप शूरवीर आहेत आणि त्यांना बिल्लांची सुद्धा साथ आहे. त्यामुळं सावध राहून आपल्याला चालणार नाही. आपल्याला योग्य आणि हुशारीने याच्यावरती लक्ष ठेवून राहावं लागेल. होय बाबा, त्या दोघांना संपवलं की ही चंद्रनगरी आपली, मग आम्ही राजे आणि तुम्ही प्रधानजी. होय प्रधानजी, चला त्या वैभव सिंहाला घेऊन यायला सांगा. पहिलं काम आपण त्याचं सत्य करू. ठीक आहे. वा वैभव सिंह, एवढे दिवस होतास पुढे. अरे अरे तू कोण विचाराला बेकड जातीच्या सैताना? जबान संभाल के बात कर. वैभव सिंह, या शमशिरीने तुझे तुकडे तुकडे करून तुला यम मार्गात पाठवून देऊ. अरे तू काय मला मारणार? मीच तुला मारल्याशिवाय इथून जाणार नाही. सेनापती बब्बर, प्रधानजी, वैभव सिंगाचे हाल हाल करू आणि मस्त आनंद लुटू. मग हे राज्य आपलंच. मग आपल्याला पाहिजे तसे मदिरा पिऊन
आनंदाने बेहोश हो. पहिले वैभव सिंगाचे हालाल करू आणि आनंद लुटूया. अरे अरे करा तुम्ही आनंद आनंद लुटा, शराबात धुंद व्हा, पण हे लक्षात ठेवा, तुम्ही इथे आनंदात शराबात धुंद असताना तिथं कोणीतरी तुमच्या पेढीची व्यवस्था करत आहे. मला तुम्ही ठार जरूर माराल, परंतु माझ्या प्रत्येक रक्ताच्या चिळखांड्यासमोर आगीचा भडका उडणार आहे आणि या आगीच्या भडक्यामध्ये तुम्हा सगळ्यांची रांगोळी होणार आहे. काय म्हणे आमची राग रांगोळी हे होणार? हे राज्य अगदी रसातळाला जाणार आहे. राज बर, बोला प्रधानजी. आता याला संपवावंच लागेल आपल्याला. हो. चला मग कसली वाट पाहताय? चला चला उडवा याच्या समचेरीने. प्रधानजी काय प्रकार आहे का मारताय त्याला? प्रधानजी माझ्यासोबत सेनापती मला उत्तर द्यावं. का मारताय त्याला? मंदार, प्रधानजी मंदार अजून प्रेमातून बाहेर आलेले दिसत नाही. प्रेमात पडलेला माणूस हा असाच वागत असतो. आणि मंदार, तुला जन्म देणारा दाता पिता याला आम्ही कधीच येऊन श्रद्धांनी वाटत आहे. काय बोलताय सेनापती बाबत? आमच्या पिताजीचा खून झाला. कोण आहे तो हरामखोर? नाव सांगा. असेल हिम्मत तर होईलच तयार. अरे सैतानानो, शेवटी तुम्ही तुमचा डाव साधला काय? आता हा मंदार गप्प बसणार नाही. हिम्मत असेल तर चालू युद्ध. बोल तयार. सेनापती बब्बर, प्रधानजी भिल्लांचा आवाज ऐकू भिल्ल येतोय. आता आपल्याला चारही बाजूने भिल्लाने घेरलंय. चला, चला. आपण इथून पळ काढूया. चला. अरे गाजव्या पोटी सूर्य जन्मला. अरे मंदार, तूच खरा राजा शकतोस या चंद्रनगरीचा. अरे अरे या नराधमानी तुझ्या पिताजींचा खून केला आहे. नाही प्रधानजी वैभव, आता शांत बसून चालणार नाही. या दोन्ही सैतानांनी माझ्या पिताजींचा खून केला आहे. माझ्या हृदयात आगीचा वनवा पेटवला आहे. या दोन्ही सैतानांचा निबंध करीत तरच नावाचा मंदार. राजकुमार मंदार, तुम्ही एवढे निश्चिंत काय सांगू लागलं तुम्हाला? या मायासूर आणि बब्बरने आमच्या पिताजींचा खून केला आहे. आमच्याही भिल्ल वस्तीवरचा शेरू, त्यालाही त्यांनीच मारला आहे. म्हणजे तुमचा आणि आमचा शत्रू एकच आहे. चला आपण तिथे शोध घेऊया. तुम्ही आणि भिल्ल बांधव राजवाड्यात शोधून काढा. मी आणि वैभव राजवाड्यात घुसतो. चला तर. कदाचित आपल्यावर तर उलटा पडत नाही ना. कारण आपल्याला त्या वैभव सिंह आणि मंदारला मारल्याशिवाय ते राज्य आपल्या हस्तगत होणार नाही.
याचीच मला आता चिंता वाटते. शिवाय त्यांना त्या बिल्लाची साथ मिळाली आहे. प्रधानजी, वेडा वैभव सिंग आणि मंदार याला एकदा संपवलं की ही चंद्रनगरी आपलीच. मग तुम्ही राजे आणि मी प्रधानजी कसली चिंता करताय? हे त्रिवार सत्य आहे. पण त्या दोघांना संपवल्याशिवाय आपण शांत राहणार नाही. बरोबर आहे प्रधानजी. आपण हुशारीने लवकरच डाव साजू. अरे पापी सैन्यानो, थांबा. चापचे हल्ला तरी या चमचेने जीव घेईन. तुम्ही पाहिजे स्वप्न आता धुळ्यावर मिळणार आहे. तुम्हाला हे राज्य मिळणं अशक्य आहे. आता विसरून जा. नाही नाही नराधम मंदार, आता हे शक्य नाही. हे सेनापती बब्बर सिंग अशक्य या शक्य गोष्टी करत असतो. कधीच ते अशक्य होत देत नाही. त्यामुळे आता हे होणं शक्य नाही. अरे एवढा शूरवीर आहेस, मग तरी कबड्डी लपकून का बसतोस? काही डावपेच असे आखायला लागतात. मंदार, हे तुला अजून समजणार नाही. तुझ्या हातात जर पावर असेल तरी असं फिरायला संशय मिळव. अरे मग उशीर कशाला? चालत नसेल. हो तयार. अरे मगरूर सैतानानो, तुमच्या समोर कोण उभा आहे हे पहा. अरे माझ्याबद्दल महाराजांना खोटं नाटक सांगता काय? अरे वैभव सिंह, या हातातली काठी फेकून दे आणि मुकाट्याने मरण्यास तयार हो. वैभव सिंग, नाहीतर हो तयार. तुझी गर्मी उचललेली दिसत नाही. अरे अरे असेल हिम्मत तर लढवा शमशेर. हो इथंच तयार. मगरूर सैताना, सोड त्याला. नाहीतर इथलाच चिडा चित्ता गाडी. अगर भिल्लांची अवलाद माझ्या मार्गातून बाजूला हो, नाहीतर या संशयाने तुझे राई राई तुकडे करेल. असली माग होताच तयार. हो इथंच तयार.
तुमचा बदला बर तुझा आता शेवट संपला समज. हिंमत असेल तर हो युद्धास तयार आणि जा स्मशानात. भेटूया तुमचे समजेल. माझ्या भिल्ल बांधवांनो, आपण या दोन शब्दांचा सर्वनाश केला आणि या सणापूर्वी माझ्या पिताजींचा खून केला होता. शेवटी आपण खुणानेच घेतला आहे. पण लागणार माझी तुम्हाला एकच विनंती आहे. तुमची मुलगी झिपरी आणि मी माझं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे, म्हणून तिचं आणि माझं लग्न लावून द्या. बोल राख्यादा, मंदार बोलतोय ते बरोबर आहे. काय बोल्या, हे शक्य नाही. पण का राख्यादा? ते शक्य नाही, ते शक्य नाही. आपण राजकुमार मंदार आणि दीपिका लग्न लावून देऊया, म्हणजे आपण आपल्या कर्तव्यातून मोकळे होऊ. नाही 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 वैभवसिंह, हे कदापि शक्य नाही. पण का का राख्यादा? त्याचं कारण तरी काय? तुम्हाला कारण ऐकायचं आहे? होय राख्यादा. मंदार, झिपरी, वैभवसिंह, मोन्या, झिंग्या, ऐका तर मग. 18 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही. मी चंद्रनगरी म्हणजे अंगरक्षक म्हणून प्रतापसिंह राजाच्या राजदरबारी होतो. तिथे मी आणि माझी पत्नी त्या चंद्रनगरीतच राहत होतो. काही वेळानंतर चंद्रनगरीचा राजा तो प्रतापसिंह आणि माझी पत्नी यांचे प्रेमाचे संबंध वाढले. मी एक दिवस राजदरबारात जात असताना त्या दोघांचे ते प्रेमाचे चाळे माझ्या डोळ्याने बघितले आणि माझ्या हातातील फरशीने माझ्या पत्नीचा खून केला मी. पण तो प्रतापसिंह वाचला. त्या प्रतापसिंहाचा खून करणार एवढ्यात पारेकरी आले आणि मी तिथून पळून गेलो. पण माझ्यात ती आग थांबत नव्हती. माझं ठरलं होतं, खुनाचा बदला खुनानेच घेणार. खुनाचा बदला खून. शेवटी एक दिवशी काळोख्या रात्री मी पुन्हा राजदरबारात गेलो. पाहतो तर काय, राजाची 1 महिन्याची कन्या तिच्या शयनगृहात गाढ झोपली होती. थोडासाही विलंब न करता मी त्या कन्येला उचलला आणि घेऊन गेलो चोर मार्गाने. जाताना मी राजदरबाराच्या दरवाजावरती एक बाणाने चिठ्ठी लिहून ठेवली. प्रतापसिंहा, कुणाचा बदला कुणानेच घेतला मी. तुझ्या कन्येचे छिन्न विछिन्न तुकडे करून गिधाडांना मेजवानी देणार आता. उचलली फरशी आणि मारली त्या कन्येवरती. पण बापाचं काळीज माझं, बापाचं काळीज नाही मारू शकलो मी तिला, नाही मारू शकलो. आतून एक आवाज आला, लाख्या नको घेऊ तिचं पाप तुझ्या माती. लाख्या
नको घेऊ पाप तिच्या तुझ्या माती. तोच एक विचार केला. तिला आपल्या भिल्ल वस्तीतील अक्काकडे दिली सुपूर्द करून आणि 12 वर्षानंतर तिला घेऊन आपलो आपल्या वस्तीवरती. आणि ती कन्या म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून आपली ही झिपरी म्हणजेच प्रतापसिंह राजाची कन्या सुवर्ण आहे. आता तुम्हीच सांगा, मंदार आणि सुवर्णा कसं लग्न होणार यांचं? मंदार, हे लग्न शक्य नाही. ही सुवर्णा तुमची बहीण आहे. म्हणजे ही माझी बहीण आहे. हो हो मंदार, ही तुमची बहीणच आहे. लाटण दादा, मी फार विसरून गेलो होतो की ही माझी बहीण आहे. तुम्ही तुमचा बदला घेतला आहे. आमचाही बदला आता पूर्ण झालाय. भिल्ल बांधवांनो, चला जाऊ आपण आपल्या वस्तीवरती. चला तर. थांब लाखन. अरे या मंदाराला योग्य वेळी मदत केली, त्याला ज्ञानाचे धडे दिले, परंतु तू आता पोरका झाला आहे. हे सत्य आहे की त्याचा बाप हा पापी होता, परंतु त्या पापी माणसाच्या पोटी हा पुण्यवान मंदार जन्मला आहे. आपण या मंदारला या चंद्रनगरीचा राजा बनूया आणि याला राजगादीवर बसून याचा राज्याभिषेक करूया. या चंद्रनगरीचे तुम्ही प्रधानपद सोपवा आणि हे पूर्ण भिल्ल बांधव सरदार होतील. चालेल वैभव सिंह. मंदार, बोला राजा मंदार यांचा. प्रेक्षकांना एक सूचना आहे, लगेचच रावणाची पाठी दाखवण्यात येते. तुझा फोन दे.